मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बाळूमामांनी गुरु शोधण्यासाठी एक अट सांगितली. ती अट अशी: भूते काढून जमलेल्या रकमेचा आकडा आणि त्यांनी सांगितलेल्या रकमेचा आकडा एकच आला पाहिजे. तो आकडा एकच येतो का? आणि मुळे महाराजांनी बाळूमामांना अनुग्रह दिलेली तारीख ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे मला आर जे बाळूमामा. बाळूमामांनी निश्चय केला. 4-6 महिने झाली, काही रक्कम गोळा झाली. त्या रकमेचं गाठोडं बकरी राखणाऱ्या मरग्या नावाच्या गड्याच्या पाकुट्यात बांधलेलं असायचं. मामा शेनगावच्या रानात बकरी चारत असता दत्त मंदिरात गेले. त्यांना पाहून मुळे महाराज म्हणाले, बाळू, माझे पैसे कुठे आहेत दे. बाळूमामांनी प्रश्न केला, किती पैसे सांगा. मुळे महाराजांनी सांगितले 120 रुपये. बाळूमामांनी मरग्या गड्याला हाक मारली आणि ते पैशाची गाठोडं काढून मोजले तर बरोबर 120 रुपये निघाले. झटकन बाळूमामांनी मुळे महाराजांचे पायांचे दर्शन घेतलं. तो दिवस शनिवारचा, दिनांक 12 ऑक्टोबर 1930, अश्विन वद्य पंचमी 1852चा. नंतर बाळूमामांनी रकमेचं गाठोडं मरग्या गड्याकडून महाराजांसोबत गारगुटीला पाठवून दिलं. महाराज महादेव मंदिरात राहत होते. महाराजांनी सर्व रक्कम ठेवून घेतली आणि त्यातील 6 आणे मरग्या गड्याकडे दिले आणि म्हणाले, हे 6 आणे माझ्या बाळूला दे. आणि राहिलेले बाकीचे पैसे महाराजांनी नित्याच्या गरजासाठी वापरायला सुरुवात केली. 4-8 दिवसात महाराजांनी 119 रुपये 10 आणे संपूर्ण टाकले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराजांना हे बाळूमामांचे पैसे पचले की नाही. पाहायला विसरू नका बाळूमामा जगाचा मालक. मी तुमचा लाडका गोजू. आजच्यासाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय बाळू.